सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. आमटीला फोडणी घालते, त्याच्यासाठी मी काय केलं, कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता लसूण आणि खूप सारे टोमॅटो चिरून टाकले. म्हणजे जास्त काही नाही, फक्त 2. आणि ही हरभरा डाळ शिजवून घेतली आणि चांगली तांब्याने गरगटून घेतली. इकडे बनवलेली आहे तांदूळचा भाजी. थोडीशी रात्रीचीच ठेवली होती, ती बनवली. आत्याने कारले आणलेत, पण कारलं काय आत्ता बनवायचं नाही आहे. वातावरण असं छान सकाळचं झालेलं आहे. रानात काम चालू आहे. त्या 2 ताई आलेल्या आहेत आणि आत्यामध्ये जो धनुरा आलेला आहे तो काढतायत, कारण त्याचे मग बिया पडले की नंतर आपल्याला ह्या टॅमॅटोच्या रानात कांदा करायचा आहे. मग त्याच्यात खूप सारा धनुराच येईल. तिकडं झालेल्या ताई लास्ट 2 लाईन राहिल्यात आणि तिथला पण धनुरा काढतायत. तर आता मी जाणार आहे तिकडे, कारण आम्हाला शेवरी आणायची. सकाळी ह्यातलंच गवत काय केलं होतं, आत्यानी एक पेंडकं चांगलं गवत काढलं होतं. मग तेच मी शेळ्यांना वैरण केली. आधी बुसकट टाकलं आणि मग ते गवत टाकलं. तिकडे त्या दादांचं आणि ह्यांचं काम चालू आहे. टॅमॅटोला फाउंडेशन चालू आहे. तर ह्या पण टॅमॅटोला बघा खूप छान अशी फुलं लागलेली आहेत आणि झाडं पण खूप मोठे, फुटवे पण छान फुटलेले आहेत. तर हे बघा, पावसामुळे काल काम बंद होतं. तर ही आडवी लाकडं जी आहेत ना, ती आज हे करून घेतलेत, तारेने लावून घेतलेली आहेत. आणि नंतर मग हे झालं की दुसऱ्या दिवशी तारा ओढायच्या. तर हे बघा केवढी फुलं कळ्या भरपूर सारी आलेली आहेत. खरं तर हा टॅमॅटो आत्ता चालू व्हायला पाहिजे होता, पण ह्याची लागण आमच्याकडून 1 महिना लेट झालेली आहे. कारण मेमध्येच पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे काय झालं, रानं नीट करता नाही आली आणि लागणला उशीर, 1 महिना जवळजवळ उशीर झालेला आहे. आणि मग ते दादा गेले घरी, जेवणाची सुट्टी झाली ती. मी आले इकडे. आम्ही दोघंजण आता शेवरी घेऊन जाणार आहे. इकडे बघा खूप सारी अशी शेवरी आहे. हे काढून खाली टाकतात. मग मी गोळा करून बाहेर काढते आणि दोघांची 2 पेंडकी बांधून ठेवायची. इकडे बाहेर आणायची आणि बांधायची. आणि इकडे बघा गायी केवढ्या आहेत, त्या छान अशा त्या गायी चरतायत. आणि नंतर काय झालं, जेवण केलं, घरी आले, जेवण केलं आणि मध्येच पाऊस येतोय, ऊन पडतंय, असं काहीतरी वेगळंच वातावरण चालू आहे. आणि आम्ही काढत होतो टॅमॅटो. तर केवढे टॅमॅटो काढले तुम्हाला दाखवते. टॅमॅटोचं कसं झालं आहे आता माहिती आहे का, आता भाव वाढला आहे आणि आमचे टॅमॅटो कमी झाले आहेत. मोठ्या साईजचे टॅमॅटो जे आहेत ना, ते आता कमी निघतात. गणेशचा बघा काहीतरी उद्योग चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवते टॅमॅटो केवढे काढलेले आहेत. तर इकडे बघा खूप छान असे टॅमॅटो काढून आम्ही ढीग लावून ठेवला आहे. आता ह्याच्यातले खराब बाजूला काढायचे, चांगले निवडायचे, लहान साईज मोठी साईज बाजूला करायची. तर कसे वाटले आमचे टॅमॅटो ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी नंतर गेले, गवत काढलं. ह्याला मला खोंडासाठी गवत आणायचं होतं, ते काढून आले. जातानाच ह्यांना जी शेवरी होती त्याची वैरण करून गेलते, कारण म्हटलं आलं की एकदम सगळे ही लाकडं जी असतात ही सगळी उचलावी लागतात आणि बाहेर काढावी लागतात. आधी काय केलं, सगळ्यांना पाणी दाखवून घेतलं, कारण सकाळी पण पाणी पिलेले नव्हते हे सगळेजण. मग आधी म्हटलं चला पाणी दाखवावं आणि ही सगळी लाकडं अशी बाहेर काढायची. तिकडे आता त्या ह्या दोघी जणी आत्या ह्या साईडला आलेले आहेत, कारण तिकडचं सगळं गवत काढून झालं म्हणून ते ह्या साईडला येऊन गवत काढत होते. इकडे पण ह्या साईडला आंबे लावलेले आहेत, मग त्याच्यातले ते गवत काढतायत. तर चला तुम्हाला दाखवते वातावरण कसं झालेलं आहे बघा, छान असं. आणि इकडे शेळ्यांचं मी सगळी लाकडं वगैरे गोळा करून घेतली. सगळ्यांनी छान असं पाणी पिलं आणि हे केलेलं आहे, धूर पण केला आहे. आणि आता ही मी लाकडं सगळी नेऊन तिकडं हे करते, टाकते. आभाळ भरपूर आले, पावसाचं वातावरण झालं, तर त्यांना पण आवाज देते, कारण पाऊस जर आला तर ते विनाकारण अडकून पडतील. तर धूर केला म्हणजे काय होतं, माशा डास काही असं चावत नाही. ह्याच्यावर आता मी आणून टाकणार आहे कडुलिंबाचा पाला. आणि सुट्टी झाली तर काय झालं, आज काय ते चहाला थांबले नाहीत, कारण पाऊस खूपच असा हे झालेला होता म्हणून ते थांबल्यात. टॅमॅटो वगैरे घेतले त्यांनी आणि निघालेत त्या घरी. तर इकडे गाई पण आणून बांधलेल्या आहेत. आणि आता आम्ही छान असा मी आता चहा करते. त्यांना थांबा म्हटलं, पण ते म्हणले की नको, पाऊस आला की आम्ही अडकून पडू. ते रोज जाताना चहा वगैरे घेऊन जातात. तर तुमच्यासोबत असं झालेलं आहे का? माझ्यासोबत असं झालं आहे की माझा वाढदिवस सगळेजण विसरलेले आहेत आणि मला कोणीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाही आहेत. तर मी छान असा चुलीवरचा चहा बनवला आहे. तर माझा वाढदिवस असतो 25ला. माझ्या मुली म्हणतात की तुझा वाढदिवस 27ला असतो. बरं, मुली पण विसरल्या. त्याचं मला खूप हे होतं आहे, कारण मला कोणीही वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या नाही. तुमच्यासोबत झालं आहे का असं? मला नक्की कमेंटमध्ये सांगा.